वेळ पडल्यास काँग्रेसकडून भारत बंद करण्याचा इशारा, सांगलीत काँग्रेसकडून जोरदार आंदोलन. दिल्लीमध्ये सुरू असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर लाठीचार्ज करून हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधात आज सांगली जिल्हा काँग्रेसच्या वतीनं शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आलं. दरम्यान मोदी शहा प्रधान यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला नाही तर संपूर्ण भारत बंद करण्याचा इशारा काँग्रेसच्या वतीनं देण्यात आला आहे. दिल्लीमधील जंतर मंतरवर जी भारतीय इतिहासामध्ये अभूतपूर्व बीजेपीच्या सरकारच्या इतिहासात ह्या विद्यार्थ्यावर अमानुष बळाचा वापर करून जे आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न केला. सांगली जिल्हा शहर काँग्रेस कमिटी, सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी, सांगली जिल्हा महिला काँग्रेस कमिटी व तसेच ह्या विद्यार्थी NSI संघटना धक्का देण्यासाठी आपण इथं बसलो आहोत. त्या आता आपल्या या निषेध व्यक्त करण्याचे आपलं मनोगत आमचे अभ्यासू आणि जमातीचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष माननीय डॉक्टर नामदेव कस्तुरे आपल्या संपूर्ण भारत देशामध्ये अतिशय वातावरणाचे सर्वोच्च नेते राहुल गांधी आणि सर्व खासदारांना, त्याच्यामध्ये आपले खासदार सुद्धा विशाल दादा, स्टेशनला नेऊन त्यांना थांबवण्यात आलं. त्यांना प्रसंगी ओढाताण करून, मारहाण करून, त्यांच्या नाकातोंडातून रक्त येईल अशा की जंतर मंतरवर जे विद्यार्थी बसलेले आहेत, यांनी 20 तारखेला जो मोर्चा काढला होता संसद जंतर मंतरवर, हे विद्यार्थी आंदोलन करून 20 तारखेला शांततेच्या मार्गाने तुमच्याकडे येत होते. तुम्हाला की काही महत्वाचं नाही, आपल्याला हा प्रश्न अधिक महत्वाचा आहे म्हणून ते पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर जातात आणि तिथं त्यांचं आंदोलन सुरू करतात. काय लागून गेलं या धर्मेंद्र प्रधानाला? कुठला तरी दुसरा मंत्री बसवता येतो, पण हा धर्मेंद्र प्रधानांचा अहंकार नाही, हा मोदीचा अहंकार आहे. शिक्षा बचाव, शिक्षा बचाव, देशातलं शिक्षण नरेंद्र मोदीला हटवून देश वाचवायचा आपल्याला. करता है पुलिस को आगे करता है, जब जब मोदी डरता है पुलिस को आगे करता है, जब जब मोदी डरता है पुलिस को आगे करता है. नरेंद्र मोदी हे अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत आहेत. संसदेमध्ये, राज्यसभेमध्ये आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे उठले, ते त्यांचं म्हणणं मांडत होते आणि अशा वेळेला तिथले करा आणि दुसरा चंदा चोरी, राम मंदिराच्या अनुषंगानं तिथल्या दानावर मोदी सरकारच्या मदतीनं तिथल्या लोकांनी यांना रस्त्यावर उत्तर देण्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल. सडक से संसद तक आपल्याला जावंच लागेल. आणि म्हणून एक दोनच मुद्द्यावर स्पर्श करतो की या देशातल्या जनतेला हमत मोजायला लागली तरी चालेल, तरी सुद्धा मी सांगायला तयार आहे. काल सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली, तर हे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, त्यांचं नाव घेऊन मला मोठं करायचं नाही, त्यांची ती योग्यता नाही. ते म्हणाले की आम्हाला या संदर्भात कोणताही व्हिडिओ बघायचा नाही, आम्हाला खात्री करून घ्यायची नाही, आम्हाला ते हटाव, शिक्षा बचाव, धर्मेंद्र प्रधान हटाव, शिक्षा बचाव, धर्मेंद्र प्रधान हटाव, शिक्षा बचाव. देशाची सर्वात मोठी जबाबदारी आहे. काल मागणी करताना राहुल गांधींनी जे 3 मागण्या केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये अर्थात मोदी हटाव, देश बचाव, नरेंद्र मोदी हटाव, देश बचाव. केंद्र सरकारचा धिक्कार असो, लोकशाहीचा गळा घोटणारा केंद्र सरकारचा धिक्कार असो, अरे गुंड बीजेपी सरकारचा धिक्कार असो, अरे गुंड प्रवृत्ती मोदी सरकारचा धिक्कार असो. पहले लड़ाई थे गौरव से, अब लड़ेंगे जोरों से, अरे पहले लड़ाई थे गौरव से, अब लड़ेंगे जोरों से. इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद, वंदे मातरम, वंदे मातरम. यानंतर
असो, लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या केंद्र सरकारचा, धिक्कार असो, गुंड प्रवृत्ती बीजेपी सरकारचा, धिक्कार असो, गुंड प्रवृत्ती बीजेपी सरकारचा. धिक्कार असो. अरे बीजेपी सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, रावसे आप लढाईगे चोरों से. काँग्रेस पक्षाचा अरे पहिले लढे ते गौरव से. काँग्रेस पक्षाचा मनुवाद से, ब्राह्मणवाद से, आरएसएस शाही से, नरेंद्र मोदी से, धर्मेंद्र प्रधान से, भ्रष्ट शिक्षा नीति से, अरे लेके रहेंगे धर्मेंद्र प्रधान, इस्तीफा तुमको देना होगा. इस्तीफा दो, इस्तीफा दो. धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, इस्तीफा दो, इस्तीफा दो. अरे मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी. राहुल जी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. कांग्रेस पार्टी जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. दिल्लीच्या जंतर मंतरवरच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत आपल्या जिल्ह्याचे शिक्षण तज्ञ आमदार, शिक्षण महर्षी आमदार सदाभाऊ खोत यांनी काय म्हटलं, हे आतंकी आहेत, त्यांना तसं उत्तर भाजपच्या सरकारला द्यावं, यांना ठेचून मारावं. अरे सदाभाऊ, तुम्ही ज्यावेळी आंदोलन करत होता त्यावेळी काय काय केलं? रस्त्यावर टायली पेटवला, ह्याचं घर फोडला, ह्याचं घर फोडला, आणि सरकारला तुम्ही त्यावेळी वाटतं ते शिवराळ भाषेत उत्तर दिलं. आणि आता तुम्हाला विद्यार्थ्यांच्यावर लाठीचार्ज करणाऱ्या सरकारची बाजू धरून बोलता. तुम्ही सांगली जिल्ह्याला कलंक आहे सदाभाऊ, सांगली जिल्ह्याला तुम्ही कलंक आहे. भाजपच्या नादाला लागून वाटेल तसं तुम्ही बरायला लागलाय. एक आमदारकी दिली म्हणून बरळता काय? अहो, ही जनता आता तुम्हाला विसरणार नाही सदाभाऊ, तुम्ही जरा विचार करून बोला. आमदार आता पण एक जबाबदारी व्यक्ती आहे, जबाबदारीनं बोलत जावं सदाभाऊ, नाहीतर सांगली जिल्हा तुम्हाला कधी माफ करणार नाही. एक आहे की जंतर मंतरवर दिल्ली येथे लोकशाही पद्धतीनं जे नीट पोटी पेपर संदर्भात जे काही आंदोलन जवळजवळ 6 महिना चालू आहे, आणि देशातून या आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर युवकांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे. आणि परवा दिवशी या ठिकाणी या मोदी सरकारच्या माध्यमातून, प्रशासनाच्या माध्यमातून, पोलिसांच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणावर लाठीचार्ज करण्यात आला. त्याचा निषेध म्हणून आमच्या लोकसभेतले विरोधी पक्ष नेते, आमचे नेते राहुल गांधी यांनी लोकसभेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर तिथं आंदोलन उभं केलं. आणि आंदोलन करत असताना त्यांना या ठिकाणी अटक करण्यात आली. त्या अटकेच्या संदर्भात आणि जे काही या मुलांवर झालेला लाठीचार्ज याचा निषेध करण्यासाठी आज सांगली जिल्ह्यातील काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून शहर काँग्रेस कमिटी आणि जिल्हा काँग्रेस कमिटी, त्याचबरोबर सगळे NSUI यांच्या माध्यमातून हे आंदोलन होत आहे. आणि या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सरकारला या ठिकाणी एकच इशारा देण्याचा, येणाऱ्या काळात जर धर्मेंद्र प्रधानचा या ठिकाणी राजीनामा झाला नाही तर येत्या शनिवारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हे आंदोलन, सर्वपक्षीय आंदोलन या ठिकाणी उभारून या ठिकाणी निषेध करण्यात येईल. जंतर मंतरवरती ज्या लोकशाही पद्धतीनं आंदोलन चालू होतं धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी, ते करत असताना ज्या पद्धतीने पोलिसांच्या दबावाखाली पोलिसांना दाबून वांचून यांना पकडून हॉस्पिटलमध्ये दाबून टाकलं. त्यांचे उपोषण 23 दिवसाचं उपोषण चालू होतं, त्यांना दाबून हे केलेलं आहे. त्यानंतर जे आंदोलन करण्याचा निर्धार झाला की जंतर मंतर ते संसद भवन यासाठी ते जे विद्यार्थी सर्व जात होते, त्यावेळेला ज्या पोलिसांनी लाठी हल्ला करून त्या मुलांना, लहान मुलींना नको त्या जागे, नको त्या प्रकारे हे करून त्यांचा अत्याचार केला.
त्या निषेधात आम्ही आजही मोर्चा आंदोलन केलं. त्याचबरोबर आमचे विरोधी पक्ष नेते, आमचे जिल्ह्याचे नेते खासदार विशालदादा यांना ज्या पद्धतीने अटक झाली त्याच्या निषेधासाठी आम्ही हे अर्ज हे केलेला आहे. आणि हे जर राजीनामा झाला नाही त्यांचा धर्मेंद्र प्रधान यांचा, तर पुढे सुद्धा तीव्र आंदोलन करू आम्ही. जे आंदोलन विद्यार्थ्यांचं चालू होतं त्याला या केंद्र सरकारने अमानुष लाठीचार्ज करून त्याच्यावरती खूप अत्याचार केला व राहुलजी देखील सातत्य मार्गाने प्रधानमंत्री आवाजसमोर आंदोलन करत होते. त्यांच्यावरती देखील नाकात रक्त येईपर्यंत त्यांना मारून त्यांना जेलमध्ये टाकलं गेलं. याच्या निषेधार्थ आज आम्ही सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी असेल, NSU असेल, आम्ही निषेध आंदोलन केलेलं आहे. जर लवकरात लवकर धर्मेंद्र प्रधानाचा राजीनामा जर पंतप्रधानांनी घेतला नाही तर अजून देखील याशिवाय जोरदार या देशामध्ये आंदोलन छेडेल. भविष्याचं मुलांचं जे भविष्य आहे, भविष्यासाठी मुलं आपल्या फ्युचरसाठी आंदोलन करत होते आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होती. परंतु ज्या सरकारनं दडपशाही मार्गाने ह्या मुलांना किंवा मागवंचित सरांना दडपशाही मार्गाने अटक केली आणि त्यानंतर जे आंदोलन तीव्र झालं, पण अजूनही आमच्या मुलांनी किंवा मुलींनी संयम सोडलेला नाही. पण अतिशय किळसवाणी घटना म्हणजे मुलींच्यावरती अतिशय विचित्र पद्धतीने हे पोलीस प्रशासन करत आहे. त्यांना नको त्या ठिकाणी नको त्या पद्धतीने त्यांच्यावरती दडपशाहीचा मार्ग वापरण्याचा प्रयत्न करत आहे. आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आज जे विद्यार्थी भारताचं भविष्य आहे, जे त्या सत्ताधाऱ्यांनी विचार केला पाहिजे. जर आपण एखाद्या लास्ट मुवमेंटला असतो तर तेव्हा वाचवणारा डॉक्टर आणि आपण बांधणारी एखादी वास्तू, तो इंजिनियर, असे सगळे जे सुशिक्षित आहेत ते आपल्याला त्या क्वालिटीचे जर पाहिजे असतील तर शिक्षण व्यवस्था तेवढी बळकट पाहिजे.